नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटेगाव इथं बाल आनंद मेळावा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर लगेच आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर आमची शाळा नांदेड जिल्ह्याच्या बरीच लांब आहे, 60-70 किलोमीटर अंतरावर असून पण आमच्या शाळेचा बराच असा विकास आहे पहा. तर हे आहे आमच्या शाळेचं ऑफिस, पाहू शकता तुम्ही. हे आमचे दाजी आहेत. हे शालेय व्यवस्थापन समिती सदस्याचे नावं, ज्याचे पद आहेत त्याचे नावं आहेत तिथं. ते पूर्ण जेवढ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत त्या समित्याचे सगळी डिटेलमध्ये माहिती आहे पाहिजे त्याच्यामध्ये. ते मॅडमनं रांगोळ टाकलेली आहे. हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे. 20 रुपये द्या ना पैसे, तुला माहिती. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम चालू होईल. तर आमच्या गावच्या शाळेचे हे अध्यक्ष आहेत संतोषराव रामराव शिंदे. हे अध्यक्षस्थान आहे या शाळेचं. तर शाळेचा विकास खूप छान, शौचालय बांधलेलं आहे पाहिजे मुलीसाठी आणि मुलांसाठी. पूर्ण कंपाऊंड झालेलं आहे शाळेला. 7 फूट हाईटचं पूर्ण कंपाऊंड असं नंबर 1चं बांधकाम केलेलं आहे. कार्यक्रमाला सुरुवात झाली. इंदुबाई भगवान शिंदे, रुक्मिणी विठ्ठल शिंदे, काही ज्येष्ठ महिला आहेत त्यांनी यावं, कारण प्रतिनिधी स्वरूपात मी काही नावं घेतलेले आहेत. रमेश सूर्यवंशी, चंद्रकांत दळवे, काशीनाथ शिंदे, गजानन दळवे, अमोल शिंदे, अनिल हिरामन जोगदंड, गणेश मोतीराम जाधव. बंधूंना पण मी विनंती, उद्घाटन करण्यासाठी यावे. विजय असो, विजय असो. विजय असो. विद्येची आराध्य देवता अशा आपल्या माता जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व ज्येष्ठ मंडळींना विनंती करते. आता हे पूर्ण मॅडमचा स्टाफ पूजा करीत आहे. गावातल्या महिला मंडळीची पूजा झाली. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. ही आवडती जोनापासून शाळा, आजीची निवडणुकीच्या माऊली शाळा, अशी आमची भाटेगावची शाळा आहे. मुलांना लढा लावणारी शाळा आहे. लाडू कोणता आहे? बासुंदी होय काय ते? हा, बासुंदी घेऊन खा ना. बासुंदी घ्या ना. काय घेतलं ते स्वामी? घेतलं काय? पकोडा आहे का? हा, काय काय?
येतो येतो पुन्हा येतो. जिलेबी किती आहे? मुरमुरे, चिवडा, पॉपकॉर्न. आरतीचं काय? गुळ शेंगदाणे, लाडू, नरडे झाले का? भवली झाली का? अर्धे तर विकले काय? हा, आरतीचे अर्धे विकले. कितीला द्यायली? ते हरभरे आणले, चना, तिळाचे लाडू. काय आणली तू? दोघी मध्ये या, दोघीच आहात का? आपे मग आणत नाही म्हणली काय? नरडे, गाजराचा हलवा, भेळ, पाणीपुरी. हा हा, इकडे एकदा पाणीपुरी. लहान लहान मुलांनी पद्धतशीर असे स्टॉल मध्ये जसं त्याला घरून काही बनवून आणलेलं आहे ते आपल्यासाठी व्यवस्थित ठेवलेलं आहे. अजून पण बरेच विद्यार्थी आहेत समोर, ते पण दाखवतो तुम्हाला. पाणीपुरी खायला मिळते या स्टॉलवर. लई तेच आहे. काय नायलॉन साबदाना कितीला आहे गिलास? आहे 10 रुपयाला गिलास आहे. काटे शेव, करंजी, हरभऱ्याची घाटी, आपे का? अरे जरा असे उघडे ठेवू ना, मग उघडे कर, उघडे कर. हा, खोलून ठेवू, तसंच राहू दे खोलून. नरडे आणि असं गुलाबजामुन. गुलाबजाम कोठा तिथले? गुलाबजाम कोठा तिथले? गुलाबजाम वरी ठेवू ना, मग वरी ठेवू ना. एरी कसे दिसतील असं वरी राहू दे. हा, वरी राहू दे, वरी राहू दे. मुरमुरा, चिवडा. तो काय खायला फक्त? याच्यात काय? आलू, आलू वडा. पाणीपुरीचे खूप स्टॉल आहेत. सोनपापडी, पाणीपुरी, तिलकाट्याच्या वड्या आणि पाणीपुरीचे बरेच स्टॉल आहेत. पोहा आणि नरडे, शेंगदाण्याचे लाडू. काय समोसे याच्यात काढून ठेवू अर्धे. दिसेना झालेत ना काय? दिसले असं कोणी येईल कसं ते समोसे? वरी ठेव, वरी ठेवते, दोन्ही वरी ठेव. काढून मग एकदा काढून घ्या, काढून घ्या रे. मी घेतले ते का मुलापासून पाय शेंगदाणे. आता महिलाचा तिकडं हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडं आम्ही खरेदी करायला लहान लहान लेकरायला स्टॉल मांडलेले.
आमच्या जिल्हा परिषद शाळेला निसर्गानं देवानं ही जोडी आमच्या शाळेला पाठवली ती निश्चित योगायोगाच्या भेटीगाठी जन्मोजन्मीचे आमचे या मातीचे संबंध तुमच्याशी जुळले आणि तुम्ही आमच्या चिमुकल्याला समोर येत आहात ही निश्चित भावना तुमच्या पुढे आम्ही व्यक्त करतो. सांगायचं सर्वात महत्वाचं, आता शाळा आली होती ही विषय नाही शाळा समोर न्यायची, पण सर्वात सांगायचं आपल्याला सर्व भावांनो लेकरांनो आपल्या मित्रांनो, शासकीय इमारत असो शासकीय शाळा असो गव्हर्नमेंटची ही शासनाला बंद पाडायची आहे आणि आपल्या सुद्धा लोकांना त्यांच्या अस्तित्वासाठी ही थोडी मोडीत करायची आहे. तर आपल्याला सर्वसामान्याला गोरगरिबाच्या लेकराला जर जिवंत ठेवायचं असेल आपल्या लेकराचं भवितव्य पाहायचं असेल तर ही इमारत आपल्याला समोर टिकवण्याचा प्रयत्न करावा लागतील. कारण बघा एखादा मूर्तिकार असते आणि मूर्तिकार त्या दगडाला पाहिला बनवण्यासाठी थोडा आकार कमी देते, त्याच्या वरच्या स्टेपला नेण्यासाठी थोडा जास्त देते आणि मूर्ती बनवण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त देते. जसा मूर्तिकार त्या दगडाला आकार बनवून त्या पूजेपर्यंत पाठवते तसेच आमच्या मायबापाला नुसता जन्म दिला पण आम्हाला जीवन जगण्यासाठी हे आमचे मूर्तिकार आमचे गुरुवारे आहेत याचं पहिलं होतं. कारण नेहमी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब सांगितलं शिका संघर्ष करा संघटित या. संघर्ष करत असताना चांगल्या गोष्टीचा करा आणि शिक्षक हे प्रामाणिकपणे आपलं जरी नाही शिकलं तरी चालेल तर दुसऱ्याचं मागे येऊ नये याची निश्चित काळजी घेतली पाहिजे. राहू द्या खाऊ द्या असतील डॉक्टर मनमोहन सिंग असतील अनेक काही जे मानव होते त्यांनी स्वतःच्या परपंचाचा विचार नाही केला तर अख्या समाजाचा विचार केला. तेच आज आपले शिक्षक लोक त्यांच्या कुटुंबाला दूर ठेवून लांबून येऊन येळातला येळ काढून आपल्या प्रत्येक लेकरावर ते लक्ष देतात आणि आपल्या लेकराला पुढे जगण्याचा मार्ग ते शोधतात. आपल्या लेकराचं भवितव्य त्याच्या पाहतात. तर आपण सगळ्या महिलांना सुद्धा सूचना की बघा आपल्या व्यवहारामध्ये एखादं काम थोडंसं बाजूला सावरून काम हे परपंचामध्ये सरत नसतात, काम हे कमी पडत राहतात, अपेक्षा पूर्ण होत नसतात. मला अपेक्षा पूर्ण नाही झाल्या म्हणून दुःख येत असतात. पण आपण जास्तीत जास्त लेकरावर लक्ष केलं पाहिजे, लेकराचा अभ्यास परिपूर्ण घेतला पाहिजे, लेकराची टायमिंग आपण ध्यानात घेतली पाहिजे. लेकरू किती वेळ शाळेत गेलं, लेकराने किती वेळ आपल्या शाळेचा अभ्यास घेतला आणि लेकरू कोण्या वातावरणात खेळायलं. लेकराचं वातावरण जर आपण लक्षात घेतलं तर त्याची प्रगती आहे आणि लेकराचं वातावरण जर आपण लक्षात नाही घेतलं तर त्याची प्रगती समजणार नाही. कारण सर्वात आज रोजी पहिल्यासारखा काढायला नाही. आमचे स्वामी ज्यावेळेस शाळेत जात होते तेव्हा त्याच्या चुलत्याचं काकाचं मामाचं भेव होतं बाबा मी शाळा बुडून येतो हे काय म्हणतील. पण आज परिस्थिती ती राहिली नाही. चुलता काका मामा कोणीही बोलणार नाही. ज्याच्या लेकराची काळजी त्यालाच घ्यावं लागेल. ज्याच्या लेकरानं त्या मायबापांना पालकांना आपल्या गुरुजीपाशी येऊन त्याची समस्या यथा मांडावं लागेल. आणि तुम्हाला सर्वात मोठा सांगतो देव धर्म आपण जे जातो ते जावं लागते हे माणसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. पण तिथे काहीच नाही. निर्जीव वस्तू पूजण्यापेक्षा सजीव वस्तूला जिवंत जगण्याचा आधारण्याची जबाबदारी आपली होय. आणि सजीव वस्तू जगविण्यासाठी हे आपल्याला एकत्र येऊन कमीत कमी शाळेपुरतं तरी लागलेली सामग्री आपली द्यायचं आपलं हे कर्तव्य आहे. आणि आपण सामग्री देणे आणि आपले गुरुजी म्हणजे हे आपले गुरु आहेत, आपल्या लेकराचे घडविणारे प्रवक्ते आहेत. त्यांना सुद्धा आपण मदत करावं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यावं आणि कर्मचाऱ्याला आपल्या कुटुंबासारखं सांभाळून द्यावं. त्यांच्या बसून आपलं बघा झाड कसाचं असं सावली चांगली देते, फळ सुंदर देते, त्याचा ऑक्सिजन भेटते. तशी गोष्ट असते. हे 4 दिवसासाठी आहेत. त्याच्यापासून आपण दुधाचा रस काढून घेणे आणि त्याला चुकून त्याच्या गावाकडे आले असे पाठवणे ही आपली जबाबदारी आहे. चूक झाली माफ करा, बोलता येत नाही हाडण्याचा प्रश्न आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
आपले सरपंच साहेब त्यांनी अतिशय मनातून आपलं मत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद साहेब. आता आमचा मानस असा आहे की आमच्या शाळेचा परिसर ही एक निसर्गाची देणगी आहे. मला नाही वाटत कोणत्या शाळेला एवढा मोठा परिसर असेल. आम्हाला निसर्गाने दिलेली जी देणगी आहे एवढा मोठा परिसर ते आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि आम्ही जेव्हा इथे जॉईन झालो तेव्हा शाळा पाहिली, परिसर पाहिला, पण मनात एक खंत वाटू लागली की जशी शाळा विकसित पाहिजे भौतिक दृष्ट्या, म्हणजे खेळांचे मैदान किंवा रंगरंगोटी याची कमतरता आहे. आम्ही जेव्हापासून जॉईन झालो तेव्हापासून थोड्या कामाला लागलेलो आहोत, परंतु अजून सुरुवात मनासारखी झालेली नाहीये. त्यानिमित्त आमच्या शाळेमध्ये उद्घाटन प्रसंगी जे उपलब्ध मान्यवर होते त्यांनी आमच्या शाळेला काही मदत म्हणून जाहीर केलेली आहे. मी त्यांच्या नावाचा उल्लेख या कार्यक्रमात करू इच्छिते. त्यामध्ये डॉक्टर श्रुती गंगाधर शिंदे यांच्यातर्फे 5,000 रुपये, तेजस गंगाधर शिंदे यांच्यातर्फे 5,000 रुपये, त्यानंतर नारायण तानाजी शिंदे यांच्या हस्ते 5,000 रुपये, संतोष खंडोबाराव पोटे आरोग्य सेवक यांच्यातर्फे 1,100 रुपये आणि आपल्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहेत संतोषराव शिंदे यांच्यातर्फे 2,100 रुपये असे त्यांनी काल आमच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळेस जाहीर केले. त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानते. आणि त्यानंतर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय संतोषराव शिंदे यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करते. आज आपण सर्वजण महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झालात. असंच आपले पाठिंबा आमच्या शाळेशी राहावा. येथून पुढे आपल्या लेकरांचं भवितव्य, आपल्या लेकराला आपण कसं घडवायचं हे आपल्या सर्वांच्या हाती आहे. आपण सर्वांनी प्रत्येकाने शाळेवर येऊन उपस्थित राहावं. प्रत्येकाने प्रत्येक महिन्याला किमान 1-2 दिवस तरी शाळेला भेट द्यावी. आपल्या विद्यार्थ्यांचं काय चाललंय, आपला विद्यार्थी कुठपर्यंत शिकतो, काय काय अभ्यास करतो यावर दुर्लक्ष न करता आपण सर्वांनी उपस्थित राहावं व पुढील शाळेच्या विकासाकरता जे सरांनी आपल्याला बाल आनंद मिळावा याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा व इथून पुढे आपल्या सर्वांचं सहकार्य राहावं एवढंच बोलून सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जिल्हा परिषद शाळा या शाळेला आम्ही ग्रामपंचायत मार्फत गावालेच्या मार्फत 4 रूमा बांधल्या, पेअर ब्लॉकचं काम केलं, कंपाऊंड वॉलचं केलं, शाळेचं केलं, पाण्याचं केलं, फिल्टरचं केलं, स्वच्छतेचं केलं, हे झालं. पण आज सरांचं असं म्हणणं आहे की आपल्या शाळेच्या भीती बोलक्या नाही. त्याच्यासाठी आपण जी काय घडते ते योगदान द्यावं आणि आपल्या गुरुजीचे हात बळकट करावं आणि आपल्या भीती बोलक्या करावं. हीच तुम्हाला आम्ही शिक्षण समितीच्या अध्यक्षतेखाली किंवा याच्या सर्वांखाली मागणी करतो. आम्हाला जी काय घडलं ते त्या, कारण पुन्हा काही आपण हक्कानं मागू आणि या शाळेची रंगरोगती आपण एकदा बनवून घेऊ. इंग्लिश मीडियमचं आकर्षण असतं लोकांना. मीडियमचं आकर्षण काय असते, तिथलं भौतिक परिसर, तिथे स्वच्छ सुंदर मैदान असतात. तशाच प्रकारचं मैदान इथं करण्याचे आमचा मानस आहे. म्हणजे एकदम परमनंट मैदान. तिथं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं मॅट वापरणार आहोत आणि सगळ्या खेळांचे मैदान आपण या ग्राउंडवर परमनंटली करावं अशी आमची इच्छा आहे. आणि तुला वर्षभरात व्हावं, निदान पुढच्या 26 जानेवारीच्या वेळेस आपल्या गावामध्ये ओमप्रकाश क्रीडा स्पर्धेसाठी तालुकास्तरीय नियोजन झालं पाहिजे अशी आमची खूप इच्छा आहे. पण आता बाकी ईश्वराची इच्छा आणि तुमचा आशीर्वाद, त्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि सर्वच दृष्टीने आशीर्वाद तुमचा महत्वाचा आहे. आणि त्यासाठी जे आम्हाला साहित्य खरेदी करायचं आहे ते आम्ही लवकरच खरेदी करणार आहोत आणि रंगरंगोटी करून घेणार आहोत. ही जी पडकी शाळा आहे त्या ठिकाणापासून पूर्ण हा परिसर आम्ही खेळाचं मैदान तयार करणार आहोत. त्याचबरोबर अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी येऊ शकता. आताच आपल्या बसलेल्या मान्यवरांमधून अंजनबाई बापूराव शिंदे यांनी 2,500 रुपये दिलेले आहेत.
त्यानंतर वनिताबाई रमेशराव देशमुख यांनी 500 रुपये, प्रणिता नागोराव शिंदे यांनी 500 रुपये, योगिता बालासाहेब शिंदे यांनी 2100 रुपये, सुदाम चंद्रकांत कपाटे यांच्याकडून 2000 रुपये, ते CISF कर्मचारी आहेत. धन्यवाद. या सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद व्यक्त करते. त्याला अल्पोपहाराची आम्ही व्यवस्थित सोय केलेली आहे, त्यामुळे आनंदनगरीचा आस्वाद घेतल्यानंतर आमचा अल्पोपहार घेतल्याशिवाय कृपया कोणी जाऊ नये असे मी मुख्याध्यापकांच्या वतीने सांगते. आपल्या महिलांमधून मत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते चंद्रकलाबाई देवराव हिंगोले. स्त्रीजातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग. ना ज्ञान मिळाले कधी, ना ज्ञान मिळाले कधी, त्या दुबळ्या जाती मधी, त्या दुबळ्या जाती मधी, फुलं लागल्या काय कोया, फुलं लागल्या काय कोया, फुलं लागली फुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग. ओढण ज्ञानाची वाढली, शाळेची तारली, ओढ ज्ञानाची वाढली, शाळेची तारली, तेव्हापासून शिकू लागली, तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांचे मुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग. या महान क्रांतीमुळे, या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे, समतेचे नाते जुळे. त्या क्रांतीची उच्च पताका, त्या क्रांतीची उच्च पताका अजून गगनी डुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग. अगला मनची बहिणा, गीतला मनची गायना, अगला मनची बहिणा, गीतला मनची गायना. त्या क्रांतीने, त्या क्रांतीने स्त्री जातीचे दारत केले फुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. हे आहे पा शिक्षकाचा स्टाफ आणि शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही गावातली मंडळी. जरासं बदल, बस 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 बस. स्वच्छ पाणी आहे, एकदम शुद्ध पाणी फिल्टर बसलेलं आहे. इकडे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे. पूर्ण महिला आता पद्धतशीर एक एक करून हळदी कुंकू आणि तीळ गुळ आणि वाणं चालू आहे घेणं देणं. यशची मम्मी आता हळदी कुंकू लावायली. तिळगुळ आणि वाणं देणं घेणं करत आहेत.
आणि बाकी बऱ्याच महिला रांगेला पण उभ्या आहेत. एक एक करून आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला येणार आहेत. बराच वेळ लागते. भरपूर अशा महिला आहेत. खाली काही टेंटमध्ये पण बसलेले आहेत आणि टेंटपर्यंत बारी पण लागलेली आहे. चिंता करू नका. नंबर 1 झाली हो खिचडी. आता हळदी कुंकाचा कार्यक्रम संपला आणि आता महिलाची काही खेळ ठेवलेले आहेत. संगीत खुर्ची चालू आहे. संगीत खुर्ची चालू आहे पहा आता. सुरू झाला आता फायनल राऊंड. खुर्चीच्या पाठीमागे गेल्या. ते कोणाची बातमी उमरीची आहे का बाई? कुठली आहे? उमरीची नाही. खुर्चीच्या इकडे आल्यावर असं वाद करता येत नाही. क्रीडा शिक्षक या संगीत खुर्ची खेळामध्ये याची मम्मी पण आहे. त्या गाण्यापेक्षा मस्त झाले. कलून जायत नाही. ते त्याला बाजूला करायचं जरा. त्याला बोलू. आता 4 खुर्च्या आणि 5 महिला आहेत. त्याच्यामध्ये याची मम्मी पण आहे. आता या राऊंडला हरते की जिंकते की हरलेली आहे, चालली वापस.
फायनल राऊंड, 2 महिला आणि एकच खुर्ची. आता हे दुसरा खेळ, बाटलीमध्ये बॉल फेकायचा. जितके जास्त ज्याचे बॉल पडले बाटलीमध्ये त्याचा पहिला नंबर निघणार आहे. बऱ्याच महिलांनी सहभाग घेतला आहे. आता तेवढ्याचा जर व्हिडिओ केला तर व्हिडिओ लय मोठा होईल, त्याच्यामुळे मी व्हिडिओ आवरता घेतो शॉर्टकटमध्ये. घ्या घ्या घ्या. कोण किती टाकायला ते लिहून घ्यायलेत का? घ्यायलेत ना. त्या कुठे गेला अजून आणा म्हणा. अर्जुन तर कार्यक्रम आता शाळेवरचा संपलेला आहे. सगळं ऐकलं तू आणली होती की नाही? तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.